सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शाळेमध्ये कवायत घ्यायची आहे. या कवायतचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे आहेत. हे फोटो व्हिडिओ नेमके कुठे अपलोड करायचे, कसे अपलोड करायचे, याचं प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेने, प्रत्येक व्यवस्थापनाच्या शाळेने हा कार्यक्रम घ्यायचा असून याचे फोटो आणि व्हिडिओ आपण अगदी 2 मिनिटांमध्ये अपलोड करू शकतो. ते कसे अपलोड करायचे चला बघूया आपण. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, आपण यासाठी प्रत्यक्षात ऑनलाईन जाणार आहोत. तुम्ही कुठल्याही ब्राउझरमध्ये जाऊ शकता. आपण बघा गुगलमध्ये आलो आणि इथं स्कूल पोर्टल असं टाकायचं. स्कूल पोर्टल पहिलीच टॅब आहे. स्कूल पोर्टल असं टाकलं की आपण या पद्धतीनं इथे स्कूल पोर्टलच्या या पहिल्या पेजवर आलोत, मुखपृष्ठावर आलोत. इथं आल्यानंतर बऱ्याच जण म्हणतात की सापडत नाही आहे. याच्यासाठी मित्रांनो 3 नंबरची इथं टॅब आहे बघा, विभागीय लिंक. ह्या विभागीय लिंकवर बघा जा. तुम्हाला इथं खाली यायचं आहे. त्याच्यातही 3 नंबरच आहे, पूर्व प्राथमिक शाळा नोंदणी, विद्यार्थी पोर्टल, आणि खाली 3 नंबरला आहे स्कूल पोर्टल. ह्या स्कूल पोर्टलवर क्लिक करा. या स्कूल पोर्टलवर क्लिक करता क्षणी आता इथं ही शाळा लॉग इन होती म्हणून आपल्याला डायरेक्ट इथं लॉग इन झाली. पण स्कूल पोर्टलवर क्लिक करता क्षणी तुम्हाला असं दिसेल. इथं असं आलात तुम्ही. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमच्या शाळेचा UDIS कोड, तुमचा युजर नेम असतो, तो UDIS कोड इथं तुम्हाला टाकायचा आहे. टाकला UDIS कोड. आता तुमचा जो कोणता तुम्ही ठरवलेला पासवर्ड असेल मित्रांनो, तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. मी नेहमी सांगतो की मुख्याध्यापकाला आपल्या प्रत्येक वेबसाईटचा पासवर्ड माहीत असणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीनं आपण युजर नेम टाकला, पासवर्ड टाकला आपण, आणि नंतर इथं आलेला कॅप्चा भरून घ्यायचा. हा कॅप्चा भरून घ्या मित्रांनो. हा कॅप्चा भरून घेतला आपण आणि नंतर खाली इथं लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक करता क्षणी आता आपण आतमध्ये येतो. आत तुम्हाला शाळा दिसायला लागते. हे बघा, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल देवनगर तांडा दिसते. तर या शाळेमध्ये आपण आलोत. आता इथं बघा वर जा, सगळ्यात वर होम, बेसिक, डिव्हिजन आणि प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत. तर या सामूहिक कवायतवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लगेच एक फॉर्म ओपन होईल. आपल्याला एक फॉर्म ओपन होतोय, आपल्याला झाला ओपन. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती भरायची, सामूहिक कवायत अपलोड. पहिला UDIS भरून आलाय, शाळेचं नाव भरून आले, डिस्ट्रिक्ट जालना, तालुका घनसावंगी आले, हेडमास्टर नेम, मुख्याध्यापकाचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल ID टाकायचा आहे, लोकल बॉडी आहे, प्रायमरी आहे, मराठी आहे, जिल्हा परिषदेची शाळा, 23 विद्यार्थी संख्या आहे, नंबर ऑफ पार्टिसिपेंट स्टुडंट, किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इथं आपल्याला तुम्हाला असं क्लिक करून इथं या आकडे टाकायचे आहेत. हां, ओके. जे काही तुमचे विद्यार्थी असेल इथं वर जा, म्हणजे इथली संख्या तुम्हाला वाढवता येईल. आणि 23 पैकी 23 असेल तर या पद्धतीने तुम्हाला 23 वर जाता येईल. नंबर ऑफ पार्टिसिपेंट टीचर, किती शिक्षकांनी सहभाग घेतला, 2 शिक्षक आहे, दोघांनी सहभाग घेतला. नंबर ऑफ पार्टिसिपेंट पॅरेंट्स, इथं देखील असेच आकडे वाढवत जायचे. तुम्हाला जे काही तुमचे पालक इथं सहभागी असतील तेवढ्या पालकाची संख्या इथं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर प्रोग्राम डिटेल्स, प्रोग्रामविषयी थोडक्यात डिटेल्स टाकायचे. थोडक्यात वर्णनात्मक लिहायचं, मराठीत लिहिलं तरी चालेल. त्यानंतर इथं चूज प्रोग्राम फोटो, PDF फॉर्मेटमध्ये फोटो टाकायचा आहे प्रोग्रामचा, तुम्ही कवायत घेत असतानाचा. इथं चूज करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये ते PDF असावं. ते मोबाईलमधलं PDF तुम्हाला इथं टाकता येईल मित्रांनो. कुठलंही तुम्ही असं निवडायचं आहे, परंतु त्याची साईज 1 MB पेक्षा जास्त नसावी, असं PDF निवडायचं आहे. त्यानंतर इथं आहे समोर व्हिडिओ लिंक, ओनली YouTube और गुगल ड्राईव्ह लिंक अलाउड. इथं जी तुम्हाला लिंक टाकायची ती यूट्यूबची किंवा गुगल ड्राईव्हची लिंक टाकायची. गुगल ड्राईव्हची लिंक कशी काढावी याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि यूट्यूबची लिंक तर तुम्हाला माहिती आहे, हा व्हिडिओ यूट्यूबचा समजा उदाहरणार्थ, आणि हा व्हिडिओ आपण घेतला आणि हा व्हिडिओ प्रत्यक्षामध्ये या व्हिडिओची लिंक आपल्याला इथं शेअर करायची. हे बघा दिसते या पद्धतीने यूट्यूबची लिंक. आणि हिला आपण व्हेरीफाय पण करू शकतो. इथं व्हेरीफाय पण करता येतं. इथं क्लिक करायचं, व्हेरीफाय करून घ्यायचं, नंतर सेव्ह करायचं, आणि शेवटी
फायनलाइज करायचं. या पद्धतीनं अगदी 5 मिनिटाच्या आत सामूहिक कवायतची माहिती आपल्याला आपल्या शाळेची या पोर्टलवर येऊन भरायची, आपल्या स्कूल पोर्टलवर येऊन भरायची. हे प्रत्येक मुख्याध्यापकाचं कर्तव्य आहे. प्रत्येक शाळेनं भरणं कंपल्सरी आहे. या संदर्भात राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी कालच ऑनलाईन व्ही घेतली आणि सगळ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सूचना दिल्या की या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवा, आपल्याला सोपं जावं, आपल्याला बघून हे काम करता यावं, यासाठी हा व्हिडिओ देत आहोत. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.